गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. पाथफाइंडर अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज प्रॅक्टिस सेट 1.1 ला आपण 9th स्टँडर्ड सेट चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. यामध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये तुम्हाला 1.1 मधलं सांगणार आहे. तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लस तुम्हाला बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 ला सुरुवात करण्या अगोदर मी एक बेसिक व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. त्यानंतर या प्रॅक्टिस सेट 1.1 ला बघायचा आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला हे समजायला एकदम इझी जाईल. तर बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन पुस्तक तुम्हाला तुमच्या सोबत समोर ठेवायचं आहे. बुक्स मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर फॉर्म. आता हा जो फर्स्ट नंबरचा तुम्हाला जो क्वेश्चन आहे मी आधी बोर्डवर लिहून घेतलेला आहे. राईट द फॉलोइंग सेट्स इन द रोस्टर मेथड. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन मला त्यांनी दिलेला आहे. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. आता तुम्हाला इव्हन प्राईम नंबरचा सेट लिहायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं आधी तुम्हाला प्राईम नंबर माहित असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इव्हन प्राईम नंबर असणं अतिशय आवश्यक आहे. तरच तुम्ही त्याचा आन्सर व्यवस्थित लिहू शकाल. तर बघा, फर्स्ट नंबरला प्राईम नंबरची डेफिनेशन काय मला तुम्ही सांगा. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे 1 ने डिवाइड होतात आणि स्वतः त्याच नंबरने ते डिवाइड होतात. सपोज 1, 2, 3. यामध्ये मला सांगा आधी कोणकोणते प्राईम नंबर आहे. 1 आहे का प्राईम नंबर? इट इज डिवाइड बाय 1 अँड इटसेल्फ. पण हा रिपीटेड येतो त्यामुळे 1 आपला प्राईम नंबर येत नाही. फर्स्ट आपला प्राईम नंबर असतो तो म्हणजे 2. 1 ने डिवाइड होतो आणि स्वतः त्याच नंबरने तो डिवाइड होतो. त्याच प्रकारे 3 1 ने सुद्धा डिवाइड होतो आणि स्वतः त्याच नंबरने डिवाइड होतो. 4 जर घेतला मी, हा कंपोजिट मध्ये जातो. 1 ने डिवाइड होतो, 2 ने डिवाइड होतो, त्यानंतर परत 4 ने डिवाइड होतो. म्हणजे 2 पेक्षा जास्त नंबरने तो डिवाइड होतो. तो आपला प्राईम मध्ये जात नाही. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर जे 1 ने डिवाइड होतात आणि स्वतः त्या नंबरने डिवाइड होतात. आता मला त्यांनी क्वेश्चन फर्स्ट नंबरला काय विचारलं आहे व्यवस्थित त्याला मला रीड करायचं आहे. क्वेश्चन त्यांनी मला विचारलेला आहे सेट ऑफ इव्हन नंबर. तुम्हाला इव्हन नंबरचा सेट लिहायचा आहे. ठीक आहे. सेट ऑफ इव्हन नंबर, सॉरी नॉट सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सेट ऑफ इव्हन नंबर. आता मी मनालीच कॅपिटल लेटरनी सेटला डिनोट करतो आणि एक इव्हन नंबरचा यामध्ये सेट लिहून घेतो. ठीक आहे. 2, 4, 6, 8 सो ऑन. इन्फानाइट नंबर्स ऑफ इव्हन नंबर्स आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे. झालं. हे फर्स्ट नंबरच्या क्वेश्चनचं तुमचं इथे आन्सर आपलं सोडून झालं. सेकंड नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो तो सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. तुम्हाला इव्हन प्राईम नंबर लिहायचे 1 आणि 50च्या मधातले. तर बघा, मनालीच घेतो मी एक कोणताही सेट आपण डिनोट करतो कॅपिटल लेटरने. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण आपला सेट लिहितो. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. आता बघा, प्राईम नंबर साठी लिहून घेऊ आपण 2, 3, 5. ठीक आहे. असे भरपूर आहेत 50 पर्यंत. आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं फक्त इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर हा एकच आहे, तो म्हणजे 2. 9th स्टँडर्डला तुम्हाला तो क्वेश्चन ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे. दॅट इज ओनली 2. थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. काय दिलेला आहे? सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. फर्स्ट नंबरला तुम्हाला अगोदर इंटिजर माहित नव्हतं. इंटिजर म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आणि कलेक्शन ऑफ निगेटिव्ह नंबर प्लस कलेक्शन ऑफ होल नंबर. म्हणजे होल नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स याला आपण काय म्हणतो? इंटिजर. कोणते असतात इंटिजर्स? -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. इकडल्या साईडने सुद्धा इन्फायनाइट असतात. तर त्यांनी आपल्याला काय म्हणतात? फक्त सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. ओनली निगेटिव्ह इंटिजर्स तुम्हाला लिहायचे आहे. 0 त्यामध्ये लिहायचा नाहीये, कारण की 0 हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याचा काही विषय नाही. इथे मी इन्फायनाइट करून घेतो आधी. -3, -2 आणि -1 हे झाले माझे निगेटिव्ह इंटिजर्स. लास्ट नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे त्यांनी 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. फर्स्ट नंबरला तुम्हाला सरगमचे साऊंड आधी माहिती पाहिजे. तर बघा, याला मी इरेज करून घेतो. लास्ट क्वेश्चन आहे मी डी म्हणून इथे लिहून घेतो. मनाने तुम्ही ए बी परत ए दिलं तरी चालेल, कारण की 4चे 4 क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही. त्यामधला एखादा येऊ शकतो. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. सरगमचे कोणकोणते साऊंड आहेत? सा, रे, ग, म, प, ध, नी आणि परत सा येतो. रिपीटेड तुम्हाला लिहायचे नाही. 7 सांगितले 1, 2, 3, 4, 5, 6 अँड
7. अशा प्रकारे हा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आपण याला सॉल्व्ह करून घेतलाय. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन याला लिहू शकता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 यावर लिहून घेऊ आणि त्याला सुरुवात करूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन सेकंड नंबरचा, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत ते तुम्हाला वर्ड्स मध्ये डिस्क्राइब करायचे लिहायचे. तर बघा फर्स्ट नंबरचं मी सॉल्व्ह करतो. हे आपण बेसिक्स मध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. 4/3 कशा प्रकारे वाचतो आपण, इज अन एलिमेंट ऑफ और इज अ मेंबर ऑफ किंवा इज बिलॉंग्स टू. ठीक आहे, अशा प्रकारे सुद्धा आपण 3 मध्ये त्याला म्हणू शकता. इज अन एलिमेंट ऑफ किंवा इज अ मेंबर ऑफ किंवा इज बिलॉंग्स टू. 3 पैकी कोणता एक यूज केला तरी चालेल. आता मी लिहितो इथे 4/3 इज an एलिमेंट ऑफ सेट Q. ठीक आहे, एकदम इझी आहे, व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे. एप्सिलॉन असला साधा, त्याच्यावर काट नसली तर इज एन एलिमेंट, अगर याच्यावर काट असेल तर इज नॉट एन एलिमेंट. -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट n. ठीक आहे, -2 इज नॉट एन एलिमेंट ऑफ सेट n. समोर दिलेलं आहे p इज अ ऑड नंबर. मग मी इथे लिहून घेतो सोल्युशन. काय राहील तुमचं, p set p is the set of all p's. ठीक है, all p's such that p is a odd number. अशा प्रकारे हा सेकंड नंबरचा क्वेश्चन होता. एकदम इझी क्वेश्चन आहे, व्यवस्थित तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करूया. बघा समोर क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला, राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. 2 सेट्स तुम्हाला लिहायचे आहेत, कोणतेही मनाने तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, दिस इज ओपन एंडेड क्वेश्चन, तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आता सपोज मी लिस्टिंग मेथड करता एक एक्झाम्पल घेऊन घेतो. त्यामध्ये मी एक्झाम्पल माझ्या मनाने घेत आहे. तर बघा सेट ज्या प्रकारे आपण घेतो त्या प्रकारे लिहायचं आहे तुम्हाला. आता आपण जॉमेट्री बॉक्स मधले टूल्स लिहून घेऊ. ठीक आहे, काय असते काय काय असते जॉमेट्री बॉक्स मध्ये, सेट स्क्वेअर्स असतात, स्केल असते, त्याला आपण रुलर म्हणून सुद्धा लिहितो. त्यानंतर रबर किंवा इरेजर, त्यानंतर सेट ऑफ कंपास, सेट स्क्वेअर्स झाले, कंपास झालं. त्यानंतर डिवायडर, शार्पनर. ठीक आहे, मनाने एक्झाम्पल घ्यायचे तुम्हाला. आता यालाच तुम्हाला हे लिस्टिंग मेथड मध्ये याला रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. तर काय लिहिसाल तुम्ही रूल मेथड मध्ये याला, रूल मेथड मध्ये आता तुम्हाला हे चेंज करायचं नाहीये. जो सेट आहे त्याच प्रकारे तुम्हाला त्याला लिहायचं आहे. आता एक्स ने आपण प्रॉपर्टी लिहायची आपल्याला, जे आपण आधी शिकलेलं एक्स सच दॅट एक्स इज अ टूल्स. काय आहे ते टूल्स आहेत. कशाचे टूल्स आहेत, जो आपला जॉमेट्री बॉक्स असतो त्याला आपण कंपास म्हणून ओळखतो. एक्स सच दॅट एक्स इज अ टूल्स इन अ जॉमेट्री बॉक्स. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला रूल मेथड मध्ये लिहायचं होतं. ओपन एंडेड क्वेश्चन आहे, कोणताही क्वेश्चन तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. दुसरा क्वेश्चन घेऊ तुम्ही लिस्टिंग मेथडनी. याला बी म्हणून नाव देतो, ए दिलं तरी परत रिपीट झालं तरी चालेल. आता मी माझ्या मनाने घेतो लिस्टिंग मेथड मध्ये 1 2 3 किंवा 0 1 2
सहसा होल नंबर वगैरे असला तर आपण डब्ल्यू नी सुद्धा त्याला डिनोट करतो. इंटिजर्स असले तर आय नी 1 2 3 4 काय ABCD लिहिलं तरी चालेल, 4 5 अँड सो ऑन. ठीक आहे. तर ही झाली लिस्टिंग मेथड. याला ट्रान्सफर करतो मी रूल मेथड मध्ये, किंवा सेट बिल्डर फॉर्म सुद्धा तुम्ही त्याला म्हणता रूल मेथडलाच. आणि लिस्टिंगला आपण रोस्टर मेथड सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा 0 1 2 3 4 अँड 5 काय आहे ते 0 1 2 3 5 4 डिफाइन करतो. एक्स अशी लाईन सुद्धा म्हणू शकता, 2 डॉट सुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता. एक्स सच दॅट एक्स इज अन होल नंबर. एक्स काय होल नंबर. जर मी इथं डॉट ने दिला तर मी याला डिफाइन करू शकतो, एक्स इज अ होल नंबर सच दॅट. सेकंड नंबरला प्रॉपर्टी कॉमन लिहून घेऊ आपण. एक्स होल नंबर 0 पासूनच स्टार्ट होतात. सपोज तुम्ही इथून 2 पासून नंबर्स लिहिले असते, मग तुम्ही तिथे काय लिहिले असतं, एक्स इथून समजा हे मी स्किप करतो, 2 पासून फक्त मी नंबर्स लिहिले असते. मी काय म्हटलं असतं, एक्स इज अ नंबर दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. ग्रेटर दॅन 1 अँड एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 6. किंवा याला असं सुद्धा लिहू शकलो तुम्ही, एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 5. बघा कशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे. पण आपल्याला होल नंबर आपल्याला माहिती आहे 0 पासूनच स्टार्ट होतात, त्यामुळे ही साईड तुम्हाला डिफाइन करायची काही गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला फक्त दाखवायचं एक्स इज अ होल नंबर. इथे डॉट डॉट ने इन्फायनाइट असते तर आपण तेवढंच लिहिलं असतं, पण इथं 5 पर्यंतच लिहून घेतलेले आहेत मी. ठीक आहे. किंवा इन्फायनाइट सुद्धा करू शकता. सच दॅट एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. किंवा असे लिहू शकता तुम्ही, एक्स इज लेस दॅन 6. ठीक आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. 2 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत, ओपन एंडेड क्वेश्चन आहेत. आणखी सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. बघा नेक्स्ट क्वेश्चन मी बोर्डवर लिहून घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर हा तुमचा 4 आहे. काय दिलेला क्वेश्चन नंबर 4 मध्ये, राईट द फॉलोइंग सेट युजिंग द रूल मेथड. तुम्हाला रूल मेथड यूज करून याला व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. बघा अतिशय इझी आहे. बेसिक व्हिडिओ तुम्हाला बघायचाच आहे, त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. ठीक आहे. तर बघा काय आहे ते सर्वजण नॅचरल नंबर्सचे स्क्वेअर्स आहेत. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. बघा हे सर्वांचे स्क्वेअर्स आहेत. तुम्ही यामध्ये अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता, एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर. एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर काय, एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर लेस दॅन किंवा x is less than or equal to 100. x is less than or equal to 100. x काय परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, x is less than or equal to 100. असंही तुम्ही याला लिहू शकता. किंवा आपण वेल डिफाइन व्यवस्थित प्रकारे याला लिहू, x such that x is square of n. बघा आता n कोणाला बिलॉंग करून राहिला, n बिलॉंग करून राहिला नॅचरल नंबर्सला. ठीक आहे. अँड n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. ठीक आहे. म्हणजे 10 चा स्क्वेअर किती आहे तुम्हाला 100. n हा इक्वल आहे 10 च्या. बघा n ला काय डिफाइन केलं आपण, नॅचरल नंबर. आणि x such that x is equal to n square and n is belongs to n and n is less than or equal to 10. म्हणजे 10 च्या स्क्वेअर पेक्षा हा सर्वजण लहान आहे. किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, n is less than 11. ठीक आहे. n is less than 11. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याला लिहू शकता. ठीक आहे. बघा स्क्रीनशॉट घेऊ शकता. समोर काय दिलेलं आहे तुम्हाला, b इज इक्वल टू काय, अशाच प्रकारे x सच दॅट x इज इक्वल टू. नाऊ बघा
हे स्क्वेअर्स आहेत का नाही, 6 चा टेबल आहे सरळ, म्हणजे 6 मल्टिप्लाइड बाय n. n च्या ठिकाणी आता मी टाकतो 1, n च्या ठिकाणी 1 टाकला तर 6 into 1 म्हणजे 6, n च्या ठिकाणी जर 2 टाकला 6 into 2 12, म्हणजे x इज अ मल्टिपल हिअर. काय आहे इथं, मल्टिपल आहे कशाचा, नॅचरल नंबरचा. आता n कोणाला बिलॉंग करून आला इथे, नॅचरल नंबरला, आणि n कोणापेक्षा लहान आहे, कोणा मल्टिपल पेक्षा लहान आहे. 6 7 जा 42, 6 8 जा 48, and n is less than or equal to 8 सुद्धा म्हणू शकता तुम्ही, बरोबर आहे. 6 8 चा लेस दॅन और इक्वल टू म्हटलं तर 8, आणि फक्त लेस दॅन म्हटलं तर n हा लहान आहे, तर तुम्ही इथे 9 लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सी स्माइल. सपोज आता हे लिस्टिंग मेथड मध्ये दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे त्यांनी तुम्हाला रूल मेथड मध्ये दिलेलं असतं, तर कसा क्वेश्चन दिलेलं असतं तुम्हाला, काय दिलेलं असतं तुम्हाला, क्वेश्चन दिलेला असता आणि एखादा वर्ड दिलेला असता, किंवा फक्त असा वर्ड दिलेला असता, कोणताही स्माइल वगैरे, आणि तुम्हाला याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं झालं तर तुम्ही लिहिलं असतं सपोज ए करून काही एखादं घेऊन, तर तुम्ही रिपीटेड वर्ड्स त्यामध्ये घेतायत का, नाही, आय एल. ठीक आहे. त्याच प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. काय दिलेला आहे क्वेश्चन, SMILE, याला स्माइल वाचायला नाही, हा सेपरेट आहे, कॉमर्सनी सेपरेट झालेला क्वेश्चन आहे. मग इथे याला मी लिहून घेतो, x such that x is a word, x is a letter of word. कोणता वर्ड आहे, स्माइल सुद्धा म्हणू शकता. आता पूर्ण वर्ड लिहून घेतो मी एकसारखा, किंवा माइल्स सुद्धा म्हणू शकता, याच्यापासून सुद्धा हा वर्ड बनू शकतो, बरोबर आहे. कोणतेही तुम्ही वर्ड घेऊ शकता. ठीक आहे. या वर्ड पासूनच हा तुमचा तयार झालेला असेल. ठीक आहे. दोन पैकी एक कोणताही वर्ड त्यामध्ये घेऊ शकता, किंवा आणखी एखादा असा वर्ड बनवा ज्याच्यामध्ये पूर्ण लेटर्स यायला पाहिजे. परत रिपीटेड तुम्हाला लिहायचं नाही आहे. ठीक आहे. बघा 4th नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला. 4th नंबरचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मी बोर्डवर लिहून घेतलेले आहे, तुम्हाला त्याला रूल मेथड मध्ये लिहायचं आहे. डिझायनिंग नाउ लिस्टिंग मेथड मध्ये दिलेलं आहे, तर मी लिहून घेतो डी. काय आहे ते सर्व, संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे डेज आहेत, कशाचे, वीक मधले. मग मी लिहून घेतो एक्स सच दॅट एक्स इज अ डेज ऑफ वीक. काय आहे ते, डेज आहेत, कशातले, वीक मधले. त्यानंतर एक्स इज इक्वल टू जो आहे तोच AET. कोण्या कोण्या वर्ड पासून बोलू शकतो, हा इट पासून बोलू शकतो, किंवा टी पासून बोलू शकतो, किंवा आणखी भरपूर तुम्ही असे शब्द घेऊ शकता मनाने तुमच्या, ज्याच्यामध्ये हे 3 अक्षर आले पाहिजेत. बस विषय संपला. ठीक आहे. तर बघा एक्स सच दॅट एक्स इज अ, याच्या आधी 3rd नंबरचा जो क्वेश्चन पाहिला आपण त्यासारखाच हा सेम क्वेश्चन आहे. एक्स इज अ लेटर इन द वर्ल्ड. कोणचं वर्ड आहे, टी किंवा इट, दोनपैकी एक कोणीही आपण घेऊ शकतो. दोनपैकी एकच लिहायचं तुम्हाला, दोन्ही लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, ऑब्जेक्ट करून द्यायचा आहे. अशा प्रकारे हा फर्स्ट प्रॅक्टिस सेट होता जो आपण पूर्णपणे इथे संपवला आहे. इफ यू हॅव एनी क्वेरी रिलेटेड टू दिस प्लीज आस्क मी इन कमेंट. थँक्यू. ठीक आहे. तर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. थँक्यू.